प्रियानो, आजचा बुधवारचा बायबल स्टडीचा आपण प्रारंभ करू. प्रियानो, आज लॉकडाऊनचा 106 डे आणि अनलॉकडाऊनचा 38 डे आहे आणि आपण प्रभूची सहाय्य मागू आणि बायबल स्टडीला प्रारंभ करू. युअर वेज ओ गॉड आर होली. यू आर अ ग्रेट गॉड. यू आर द गॉड हू परफॉर्म मिरेकल्स. यू डिस्प्ले युअर पॉवर अमंग द पीपल. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आम्ही आजचा बुधवारच्या दिवशी आम्ही तुझ्या जवळ येतो आहे. प्रभू, बायबल स्टडी करत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्माची सहाय आम्हावर पाठव. प्रभू, तुझ्या ज्ञानाने आम्हाला संपन्न कर आणि प्रभू तुझ्या वचनेद्वारे प्रभू तू आम्हाला प्रेरणा दे अशी विनंती करतो. प्रभू आम्हाला सर्वांना सुरक्षित ठेवलं या कारणाने प्रभू आम्ही तुझा नावाचा धन्यवाद करतो. प्रभू, पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुकृत करतो. सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी हिब्री लोकांचं पत्र त्याचा 10वा अध्याय आपण बाय पार्ट्स आपण ते बायबल स्टडी करणार आहोत. पहिला भाग हिब्री लोकांचं पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 1 ते 10 वचन. द लॉ इज ओनली अ शॅडो ऑफ गुड थिंग्स दॅट आर कमिंग, not the realities themselves. For this reason it came never by the same sacrifice repeated endlessly year after year and make perfect those who draw near to worship. If it could, they would not have stopped being offered, for the worshippers would be cleansed once for all and would no longer have to be felt guilty of their sins. But those sacrifices are an annual reminder of sins, because it is impossible for the blood of bulls or goat to take away the sins. Therefore, when Christ came into the world, he said, sacrifice and offering you did not deserve, but a body you prepared for me. But burnt offering and sin offerings you were not pleased. Then I said, here I am. It is written about me in the scroll, I have come to do your will, O God. First he said, sacrifices and offerings, burnt offerings and sins offerings you did not desire, nor were you pleased with them, although the law required them to be made. And then he said, here I am, I have come to do your will. He set aside the first to establish the second, and by the will we have been made holy through the sacrifice of the blood of Jesus Christ once for all. प्रियानो, या भागामध्ये हिब्री लोकांचं पत्राचा लेखक इथे सांगत आहे की जे अर्पण किंवा सॅक्रिफाईस लोक करत होते त्यांनी पापांची क्षमा लोकांनी प्राप्त व्हावी आणि ते देवाकडे जवळ यावं. पीपल वर ऑफरिंग सॅक्रिफायसेस सो दॅट देअर सिन्स विल बी फॉरगिवन अँड दे विल कम क्लोज टू इन द प्रेझन्स ऑफ गॉड. आणि या कारणाने प्रियानो, वर्षानंतर वर्ष एव्हरी इयर ते लोक टेबल नेकरमध्ये ते अर्पण चढवत होते. प्रियानो, सॅक्रिफाईस करत होते आणि खास करून ते एका दिवसासाठी डे ऑफ अटॉर्नमेंट, पापांची क्षमासाठी, पूर्ण समुदाय यांच्या पापांची क्षमासाठी ते अर्पण ते करत होते आणि त्याचा काही इफेक्ट राहिला नाही. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्वतःचं अर्पण केलेलं आहे आणि जे पुन्हा एकदा जे जनावराची बलीने जे फायदा होत नव्हतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त सांडवल्यावर हे आपल्याला प्रभू जवळ आपण आलेलो आहोत. वी आर कम इन द प्रेझन्स ऑफ गॉड. आणि प्रियानो, जनावराच्या रक्तामध्ये सामर्थ्य नव्हतं किंवा द ब्लड ऑफ द ॲनिमल डिड नॉट हॅव द पॉवर टू क्लेन्स द सिन्स ऑफ द पीपल. आणि तो पुन्हा एकदा तो स्तोत्रसंहिता 40 आणि 9 ते 6 ते 9 वचनमध्ये तो कोट करत आहे आणि हे वचन केलेलं आहे की तो सांगत आहे, सॅक्रिफाईस अँड ऑफरिंग्स यू डिड नॉट डिझायर. आणि सॅक्रिफाईस तू आम्हाला ते करत नाही, परंतु त्या लोकांच्या हृदय आणि आज्ञा पालन ते प्रभू येशू ख्रिस्त प्रभू देव त्यांच्या कडून अपेक्षा करत होते. प्रियानो, ते ह्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आणि तो लेखक इथे पुढे सांगतो की आणि खास करून हे जे कोटेशन त्यांनी घेतलेलं आहे आणि ते
इंग्लिशमध्ये त्याला सेप्टुजंट बोलतात. म्हणजे जे हिब्रू भाषामध्ये जे जुना करार लिहिलं गेलं ते हिब्रू भाषा त्या लेखकाला येत नव्हती. म्हणून 270 इयर्स बिफोर क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताचा 270 वर्ष आधी, 270 इयर्स बिफोर त्याच्या वर्ष आधी ते जुना करार ते पूर्ण ग्रीक भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करण्यात आलेला आहे. आणि हे ग्रीक भाषेमध्ये जुना करार जे ट्रान्सलेट केलेला आहे तो कोट करत आहे प्रियानो. हे आपल्याला माहिती, आपल्याला इन्फॉर्मेशन इथून प्राप्त होत आहे प्रियानो या बायबल स्टडी करत असताना. आणि प्रभू येशू ख्रिस्त परफेक्ट सॅक्रिफाईस झालेला आहे आणि तो देवाच्या आज्ञा पालन केलेली आहे आणि त्यांनी सर्व काही देवाच्या इच्छेनुसार सर्व कार्य केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तांनी. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचे महत्त्वता तो या लेखक तुमच्या समोर आणि माझ्या समोर सादर करत आहे. पुढे जाऊ 11 ते 25 वचन. Day after day, every priest stands and performs his religious duty again and again. He offers the same sacrifices which can never take away the sins. But when the priest had offered all the time once a sacrifice of sins, he sat down at the right hand of God. Since that time, he waits for his enemy to make his footstool, because by one sacrifice he has made perfect forever those who are being made holy. The Holy Spirit also testifies to us about this. First he said, this is the covenant I will make with them after that time, says the Lord. I will put my law in their hearts and I will write them on their minds. Then he added, their sin and lawless act I will remember no more. And where these have been forgiven, there is no longer any sacrifice of sins. Therefore, brothers and sisters, since we have confidence to enter the most holy place by the blood of Jesus Christ, by new and living way opened for us through the curtain that is his body, and since we have a great high priest over the house of God, let us draw near to God with a sincere heart full of assurance of faith, having our hearts sprinkled to cleanse us from the guilty conscience, and having our bodies washed with pure water. Let us hold unwaveringly to the hope we profess, for we who promise is faithful. And let us consider how we may spur one another on towards love and good deed. Let us not give up meeting other as some are in the habit of doing, but let us encourage one another, and all more to see the day approaching. प्रियानो, या भागामध्ये हिब्री लोकांस याचा लेखक बोलत आहे की लोक आणि प्रमुख याजक ते पुन्हा ते अर्पण करायचे, ते सॅक्रिफाईस करायचे आणि वध करायचे जनावराचा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर हे जे डे आउट आणि डे इन जे प्रमुख याजक जे अर्पण करत होते टेबल नेकलमध्ये आणि किती जनावराचं रक्त सांडवत होते आणि यांना करून जे पापांची क्षमा प्राप्त झाली नाही. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचा एकच परफेक्ट सॅक्रिफाईस प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेला आहे. आणि प्रियानो, इथे आपल्याला एक गोष्ट आपल्याला कळते, कुठला पॉप्युलर ट्यून किंवा पॉप्युलर जे म्युझिक आहे ते आपण रिपीट करून आपण गाऊ शकतो आणि वाजवू शकतो. परंतु म्युझिकमध्ये 5th आणि 9th सिम्फनी आहे ते अवघड आहे, ते रिपीट करण्यात येत नाही. आणि तसंच शेक्सपियरचे जे वर्सेस आहे जे बोलून नाही किंवा मूक जे वर्स आहे ते रिपीट करू शकत नाही. जे डायलॉग्स आहे बोलून आपल्याला प्रगट करता येईल ते करता येतं, पण म्यूट वर्सेस आहे शेक्सपियर्स प्लेचे ते रिपीट करता येत नाही. तसंच जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अर्पण केलेलं आहे ते रिपीट होत नाही, ते रिपीट करण्यात येऊ शकत नाही, त्याची शक्यता नाही. आणि असं त्याला सांगायचं आहे. आणि जे एकदा प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याच्या बली दिलेली आहे, इट इज वन्स अँड फॉर ऑल, असं या लेखक सांगत आहे. आणि पुढे तो पुन्हा एकदा यिर्मया संदेश याच्या पुस्तक आणि 31st चॅप्टर आणि 34th वर्समध्ये तो जे सांगितलेलं आहे की देव सांगत आहे की गॉड द लॉर्ड स्पीक्स, एक नवीन
करार करण्यात येईल. एक न्यू कव्हेनंट इज गोइंग टू बी सेट. जुना जे करार केलेला आहे देवाने ते निघून जाईल, विल पास अवे, बट द न्यू कव्हेनंट विल कम इन टू इफेक्ट. आणि त्या विचाराने तो हे पुढे तो बोलत आहे आणि इथे तो प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करत आहे, जे वास्तविक त्याच्या कसं यूज होणार आहे. हे जे सगळं ते थिओलॉजिकल अंडरस्टँडिंग तो आतापर्यंत करत होतं, आता ते वास्तवमध्ये कसं त्याचा उपयोग ते करता येईल या थॉटला ते पुढे तो सांगत आहे. आणि तो टेबल नेकर्स किंवा मंडपचा उदाहरण देऊन तो सांगत आहे की मंडपमध्ये परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थानमध्ये एक वेल होता, एक पडदा होता. आणि नवीन जे देवाने करार जे स्थापन केलेला आहे, न्यू कव्हेनंट दॅट जीसस हॅज एस्टॅब्लिश, ते बोलतात ते पडदा आहेच. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत शरीर ते पडदा आहे. आणि ज्यापर्यंत ते पडदा हटवायला येत नाही त्यापर्यंत परमपवित्र स्थानमध्ये प्रमुख याजक प्रवेश करू शकत नव्हता देवाच्या उपस्थितीमध्ये. आणि तसं तो हिब्री लोकांस पत्र इथे लेखक सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराद्वारेच तुम्हाला आणि मला पवित्र स्थानमध्ये आपल्याला प्रवेश होतो. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपल्याला प्रवेश प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराद्वारेच शक्य आहे प्रियानो. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं अर्पण आहे आणि त्याची आठवण ठेवावी प्रियानो, असं ते सांगत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे पडदा किंवा वेल झालेला आहे. आणि त्याच्या महत्त्वता आपल्याला कळायला पाहिजे. आणि जेव्हा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण करायची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोललेले आहे शुभवर्तमानमध्ये, ज्यांनी मला ओळखलेलं आहे ते पित्याला ओळखत आहे. आणि प्रभूला देवाकडे जायला माझ्याद्वारे तुम्हाला जावं लागेल. दोज हू नो मी आर नोईंग गॉड अँड टू रीच गॉड यू हॅव टू गो थ्रू मी, असं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलेलं आहे. आणि पुढे तो बोलतो की हे सगळं प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे. गॉड हॅज जीसस हॅज अकम्प्लिश्ड अ ग्रेट मिशन फॉर यू अँड मी. आणि ते आपण लाईटली घेऊ नये. आणि तो बोलतोय की आपण ते विसरून कधीच जाऊ नये. आणि जे देवाची स्तुती आहे किंवा वर्शिप आहे ते आपण करत जावी, असं तो बोलत आहे. आणि तो बोलत आहे की कित्येकदा आपण ते जगिक जे मटेरियलिस्टिक गोष्ट आहे किंवा कुठल्या व्यक्तीच्या विचार आहे त्याच्यामध्ये आपण भटकून जातो. परंतु आपल्याला सावध राहायचा. इथे हिब्री लोकांस पत्र याचा लेखक तुम्हाला मला सावध करत आहे प्रियांनो. आणि तो बोलत आहे पुढे की आपण विश्वासामध्ये दृढ व्हावे. वी हॅव टू नॉट बी कॅरीड अवे बाय एनिथिंग, बाय एनी पर्सन ऑर एनी मटेरियलिस्ट थिंग्स. आणि प्रभूच्या विश्वासमध्ये आपल्याला दृढ बनायची गरज आहे. वी हॅव टू बी स्ट्रॉंग इन द फेथ. आणि 2-3 गोष्ट इथे सांगतो. आपल्याला स्वार्थी ख्रिस्ती बनायचं नाही. फर्स्ट तो सांगतो स्वार्थी ख्रिस्ती बनायची गरज नाही. आणि आपल्याला विचारामध्ये कृतीमध्ये दुसऱ्यांसाठी एक एक्झाम्पल आपण तयार होऊ, असं जीवन तुम्हाला आणि मला देवाच्या गौरवासाठी जगायचं आहे. दुसरा तो सांगतोय की आपण चर्चमध्ये जातो किंवा आपण प्रभूची भक्ती करतो की प्रभू येशू ख्रिस्ताला आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं भजन करतो, त्याची शरम आपल्याला वाटायला नको. कोण आपली मश्करी करतो किंवा आपण चर्चमध्ये जातोय किंवा आपण प्रार्थना करतोय आणि त्याची आपण थट्टा मस्करी करत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही त्या लोकांसाठी किंवा ते हसत आहे किंवा ते मश्करी करत आहे किंवा आपल्याला जोग पात्र बनवत आहे, ते दुर्लक्ष करून जे आपलं विजन काय आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं विजन आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी उत्तम जे कार्य केलेले आहे ते लक्षात घेऊन आपल्याला आपल्या जे ड्युटी आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, लॉयल टू गॉड अँड लॉयल टू अवर ट्रिनिटी गॉड, हे लक्षात ठेवायची गरज आहे, असं ते आहे लेखक सांगत आहे प्रियानो. आणि कित्येकदा आपण चर्चमध्ये जात नाही, असं बोलतो की
चांगला संदेश देत नाही, लोकांची चांगली सहभागिता नाही, चांगले लोक नाही, आणि खूप सारे आपण असं बहाणे काढतोय प्रियानो. लाउजी सर्व्हिस आणि पुअर सर्मेन बाय डिलिव्हरी बाय द प्रीस्ट, आणि हे चर्च हे क्लब आहे. लोक एकमेकांना भेटायला, हसायला, खेळायला आणि टाईमपास करायला येतात. एकमेकांचे कपडे, एकमेकांच्या काहीतरी निंदा करण्यात येत आहे आणि क्लबसारखं ते करत आहे. म्हणून लोकांना असं वाटतं की आपण चर्चमध्ये जाऊ नये. परंतु हे सगळ्या गोष्टी वर जाऊन, या बाउंड्रीच्या पलीकडे जाऊन, हे सर्व बंदिशच्या बाहेर जाऊन जे आपल्याला देवाचं महत्त्व द्यायचं आहे, त्याच्यामधून आपण कधीच विसरायचं नाही. आणि तो चर्चमध्ये सहभागितावर भार ठेवत आहे, जसं देवाने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आणि प्रियानो, तो शेवटी सांगतो की कधी कधी लोकांना असं वाटतं की आम्ही खूप पुस्तक वाचलेलं आहे, जन्मापासून आम्ही विश्वासामध्ये आम्ही आलेलो आहोत, तर आम्ही खूप ज्ञानी आहोत. वी आर ऑल इंटेलिजंट. आम्हाला ते पाडकाची किंवा दुसऱ्या लोकांची सहभागिता किंवा भाषण ऐकायची आम्हाला ते गरज नाही, असं पण कोणी मनामध्ये समजू नये. कारण आणि तो सांगत आहे जुन्या करारचा कोट करून की देव सांगत आहे की आपलं किती पण शहाणपण देवाच्या समोर मूर्खतासारखं आहे. आवर ऑल इंटेलिजन्स इज लाईक अ फुलिश थिंग इन द साईट ऑफ गॉड, असं तो सांगत आहे. आणि स्वतःला जितकं नम्र केलं आणि त्या सहभागिता, चर्च किंवा मंडळीची सहभागितामध्ये कधीच आपण दूर जाऊ नये, असं तो सांगत आहे. शेवटचा भाग प्रियानो आपण घेऊ 24 ते शेवटपर्यंत. इफ वी डेलिबरेटली कीप ऑन सिनिंग आफ्टर वी हॅव रिसीव्ड द नॉलेज ऑफ द ट्रूथ, नो सॅक्रिफाइस ऑफ सिन इज लेफ्ट, but only fearful expectation of judgment and raging fire that will consume the enemy of God. Anyone who rejected the law of Moses died without mercy on testimony of 2 or 3 witnesses. How much more severely do you think a man deserves to be punished who are trampled the Son of God under the foot, who has seated as an unholy thing the blood of the covenant that sanctify him, and who has insulted the Spirit of grace? For we know him who said, "It is mine to avenge, I will repay." And again, the Lord will judge his people. It is a dreadful thing to fall into the hands of the living God. Remember those earlier days after you who had received the light, when you stood your ground in the great contest in the face of suffering. Sometimes you were publicly exposed to insult and persecution. At the time you stood side by side with those who were so treated. You sympathized with those in prison and joyfully accepted the confiscation of your property because you knew that yourself had better and lasting possessions. So do not throw away your confidence. It will be richly rewarded. You need to preserve so that you have done the will of God. You will receive what He has promised. For in just this very little while He is coming, will come with the not delay, but my righteous one will live by faith. And if he shrinks back, I will not be pleased with him. But we are not of those who shrink back and are destroyed, but of those who believed and are saved. पण या शेवटच्या भागामध्ये तो सांगत आहे लेखक की याच्या भागामध्ये प्रियानो तो सांगत आहे की आपण पापमध्ये पडू नये, आपण जाणून बुजून पापामध्ये आपण पडू नये. आणि जेव्हा आपण पाप करतो जाणून बुजून, ॲक्सिडेंटली आपल्याकडून पाप झालं तर ते वेगळी गोष्ट आहे, परंतु जाणून बुजून पाप केलं तर ते असं आहे की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे, देवाच्या सत्य आपल्याला कळलेलं आहे आणि सर्व चांगल्या श्रेष्ठ वस्तू देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यासमोर सादर केलेला आहे. इट इज ऑल बीन सेड बिफोर अस, ऑल द हिडन थिंग्स ऑफ गॉड. आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सर्व काही ओपन झालेलं आहे. इट्स अ ओपन बुक. आणि ते आपल्याला, आपण जेव्हा पाप करतो तेव्हा आपण पवित्र आत्माविरुद्ध, प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध आपण पाप करतोय आणि त्याची क्षमा ते खूप अवघड आहे. प्रियानो आपण किती पण काही पण आपण करू, परंतु आपण देवाच्या न्यायाने आपण कधी आपण
आपण धावू शकत नाही, अवॉइड करू शकत नाही किंवा आपण त्याला काही नकारू शकत नाही. आपल्याला सर्वांना देवाचा न्याय सहन करावा लागणार आहे प्रियांनो. प्रियांनो, पुढे तो बोलतो ज्या काळामध्ये ज्या पिरियडमध्ये या हिब्री लोकांस पत्राच्या लेखकांनी हे लिहिलेलं आहे तेव्हा खूप पर्सिक्युशन सतावणी त्या लोकांना होत होती. ख्रिस्ती लोकांना सतावणी करण्यात येत होतं, परेशानी भोगावे लागले होते. किती लोकांना जेलमध्ये टाकत होते, कोणाच्या प्रॉपर्टी जप्त करून टाकत होते, कोणाचे काय ते इन्सल्ट करत होते, मारत होते, खूप प्रकारे त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत होता. तरी ते लोक बोलत आहे ज्या कम्युनिटीला उद्देशून या हिब्री लोकांस पत्राच्या लेखकांनी हे पत्र लिहिलेलं आहे, तर त्यांना सांगतोय की तुम्ही अनुभव केलेला आहे, टेस्टिफाय केलेलं आहे की कसं लोक सत्वाण्यात येत होते, तरी सुद्धा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या तुम्ही स्वीकार केलेला आहे. तुम्हाला कोणाही जबरदस्ती केलं नाही, तुम्ही स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रभूच्या ज्ञानामध्ये तुम्हाला आणि मला पुढे जायचं आहे. प्रियांनो, प्रभूच्या विश्वासामध्ये आपल्याला कोण हलवू शकत नाही. प्रियांनो, एक उदाहरण असं आहे की जर्मनीमध्ये एका व्यक्तीला, त्या हिटलरच्या काळामध्ये जर्मनीमध्ये एका व्यक्तीला त्याला पकडण्यात आलं. त्याच्यावर खूप टॉर्चर वगैरे करण्यात आले आणि त्याला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बोलतात. त्याच्यामध्ये खूप त्या लोकांना सतवत होते, गॅस ते असं सोडत होते, पॉयझनस गॅस, आणि खूप सारे त्यांना त्रास द्यायचे. आणि ज्यापर्यंत ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करत नाही त्यापर्यंत ते लोक सोडत नव्हते आणि ते मारून पण टाकणार. परंतु ज्यापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला नकारत नाही, till the point the Christian people, the Jewish people were not rejecting God, त्यापर्यंत त्यांना सतवत येत होतं. ते मारून टाकत होते, त्यापर्यंत त्यांना इथे इतके सतवत होते कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये. असं एक व्यक्तीला खूप त्यांनी सतवलं कॉन्सन्ट्रेट कॅम्पमध्ये. त्याला खूप असं मारलं आणि खूप अपमानित केलं आणि काय त्याला केलं, सगळं जे 3rd डिग्री 4th डिग्री जे बोला ते सगळं यूज केला त्याच्यावर. परंतु तो असंच उभा राहिला. इतकं मारून सुद्धा सगळं ते त्याच्या शरीर तुटून गेलेलं, तरी तो इरेक्ट उभा राहिला आणि तो ब्रोकन डाऊन झाला नाही. तो त्याच्या मनस्थिती ते तोडू शकले नाही. देवावरचा विश्वास ते लोक तोडू शकले नाही. परंतु प्रियांनो, आपण इथे बघतो की एक दिवस त्याला समजलं की त्यांनी त्याची चाळी किंवा त्याचं इन्फॉर्मेशन या हिटलरच्या जे सैनिकांना कोणी दिलेली आणि त्या व्यक्तीचा कळलं त्याच्याबद्दल. आणि त्याला समजलं की दुसरा व्यक्ती नव्हता, त्याचा मित्रसुद्धा नव्हता, परंतु त्याचा मुलगाच होता, त्याचा स्वतःचा मुलगा. हिज ओन सन हॅड कंप्लेंट अबाउट हिज फादर्स. हा ख्रिस्ती आहे. आणि जेव्हा हे कळलं त्या एका बापाला किंवा या असं खूप दुःखी झाला. तो दुःखाने किंवा त्रासाने तो तुटला नव्हे, परंतु या गोष्टीने की स्वतःच्या मुलांनी त्याची कंप्लेंट केलेली आहे आणि अशी परिस्थितीमध्ये टाकला आहे, तो पूर्ण तुटून गेला आणि तिकडेच तो मरण पावला आहे. प्रियांनो, हे उदाहरण आपल्याला हा देत आहे इथे लेखक. आणि तो सांगत आहे की बायबल कॉमेंट्रीमधून आपल्याला हे उदाहरण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर पाप करू नये आपण. आपल्याला थोडंसं जीवन इथे मिळेल, थोडंसं आपलं वर्ष आपले इथे लोक कृपेने आपल्याला एक्सटेंड करणार. परंतु प्रियांनो, आपल्याला न्यायसन देवाच्या न्यायसन समोर तुम्हाला आणि मला उभा राहायचं आहे. त्याची आठवण नेहमी आपण ठेवावी प्रियांनो. आणि प्रियांनो, तो बोलतोय की आपलं जे बेस्ट ऑफ बेस्ट आहे, आपलं सर्व शिल्लक नव्हे परंतु बेस्ट ऑफ बेस्ट आपण प्रभूसाठी आपण करत जाऊ. देवाच्या महिमेसाठी, प्रभूच्या गौरवासाठी बेस्ट ऑफ बेस्ट एफर्ट आपण करावं, असं तो या लेखक आपल्याला, तुम्हाला आणि मला प्रोत्साहन देत आहे. एक विचार आहे आणि एक गोष्ट आहे की हे जीवन एक रोडसारखं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गमध्ये आपल्याला चालायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामधून आपण कधी भटकून जाऊ नये. वी शुड नॉट मिस
द पाथ ऑफ गॉड. आणि आपण कधीच अर्धा रस्त्यामध्ये स्टॉप होऊ नये. वी शुड नॉट स्टॉप इन द मिडल वे. द मिड वेमध्ये, अर्ध्या रस्त्यामध्ये आपण होप सोडून देऊ नये. आणि ते हे जे आपलं जे कार्य आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते करत जाऊ. आणि जेव्हा आपण सर्व काही संकट, सर्व काही त्रासमधून आपण ओव्हरकम होतो, देवासाठी, फक्त देवासाठी, दुसऱ्या कुठल्या लोकांसाठी नव्हे, फक्त देवासाठी आपण ह्या सर्व सहन करतो आणि या परेशानीच्या बाहेर आपण येतो, प्रभू नक्कीच तुम्हाला आणि मला रिवॉर्ड देणार आहे, असं या प्रभूच्या वचन तुम्हाला मला सांगत आहे. प्रियानो, आजचा काळ कोविड-19चा काळ आहे. तुम्हाला आणि मला ही वेळ देवाच्या कृपेने प्राप्त झालेली आहे. हे वचन तुमच्याकडून तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. प्रियानो, आपल्याद्वारे प्रभूच्या महिमा व्हावं आणि प्रभू गौरविला जावं, हेच आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि कार्य आहे. आणि ज्या विश्वासामध्ये आपण पुढे जात आहोत, कधीच कोणी काही सांगितलं, कोणी बोललं आणि त्याच्यामध्ये आपण माघार घेऊ नये, परंतु प्रभूच्या जे विजन आहे, क्रॉस, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रॉस आहे, त्याच्या मागे तुम्हाला आणि मला चालायचं आहे. काय पण होऊ दे, आणि प्रभू नक्कीच जीवनाचा मुकुट तुम्हाला आणि मला देईल. गॉड विल रिवॉर्ड अस विथ द क्राउन ऑफ लाईफ. आपण प्रार्थना करूया. पवित्र सैन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या जवळ येतोय. तुझ्या वचनाबद्दल प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रभू जे प्रेरणा प्राप्त झालेली आहे, प्रभू येशू ख्रिस्त ते परफेक्ट सॅक्रिफाईस झालेला आहे. प्रभू त्यांनी शरीराचा, आत्म्याचा बली दिलेली आहे, परफेक्ट सॅक्रिफाईस, आणि तुझ्या मार्गामध्ये चाललेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्व काही उत्तम गोष्टी त्यांनी केलेल्या आहे आणि सर्व तुझ्या लायकप्रमाणे प्रभू जे तुझ्या लायकीचं आहे ते प्रभू येशू ख्रिस्तांनी केलं. आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तांनी आमच्या तारणारा आणि तुझा पुत्र यांनी एक उत्तम आमच्यासाठी उत्तम उदाहरण त्यांनी आमच्यासाठी सेट केलेलं आहे. आणि प्रभू त्याच्या पावलावर पाऊल टाकून प्रभू आम्ही तुला गौरवू. आणि प्रभू जे आज वचनच्या प्रभू प्रकाश तो आम्हाला प्राप्त केलेला आहे, प्रभू त्याबद्दल प्रभू आभार व्यक्त करतो. प्रभू पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व मान, महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेम, आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनेमध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी जो आमचा अपराध तो आम्हाला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू.